साधारण 2 वर्षांपूर्वी म्हणजे मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री 12 वाजता घरी येत होतो. त्या रात्री पौर्णिमा होती. आमच्या मामाच्या एरियामध्ये आल्यावर अचानक वातावरणात बदल झाला. गार वारा सुटला. गाडी चालवणं ह्या वाऱ्यामध्ये जमत नव्हतं, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबायचा विचार केला. आमच्या मामाच्या एरियामध्येच एक जुना वाडा आहे आणि तो गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. म्हणून आम्ही विचार करून त्या ठिकाणी म्हणजे त्या वाड्याच्या कडेलाच बाईक लावून बसलो. तेव्हा माझे लक्ष त्या वाड्याकडे गेले. त्या वाड्यातून मला एक बाई येताना दिसली. मी माझ्या मामाच्या मुलग्याला देखील त्या साईडला बघण्यासाठी खुणावले. तेव्हा आम्ही दोघांनीही पाहिले की तिने पांढरी साडी घातली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती. तिचा हा अवतार पाहून आता आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो. ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली. तेवढ्यात आम्ही अंगातलं सगळं अवसान एकत्र केलं आणि आम्ही बाईक स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला. ती देखील आमच्या मागे पळायला लागली. आम्ही आमची बाईक फुल स्पीडवर पळवत होतो. तरीही त्या बाईचा स्पीड जवळजवळ आमच्या इतकाच होता. आम्ही खूप घाबरलो. त्या स्त्रीने आमच्या घराच्या गेटपर्यंत आमचा पाठलाग केला आणि त्या गेटजवळ येऊन थांबली. आम्ही ती बाईक तशीच कशीबशी स्टँडला लावली आणि घर दार ठोकून आम्ही घरात जाऊन झोपलो. त्या दिवशी मला रात्रभर झोप आली नाही. मी ही गोष्ट आईला सांगितली. आईही म्हणाली की तिने तिला पाहिलं होतं. त्यानंतर सकाळी त्या बाईबद्दल आजीला विचारलं तेव्हा आजी म्हणाली, मी सुद्धा त्या बाईला पाहिलं आहे. ती बाई 30 वर्षांपूर्वी त्या जुन्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची. एकदा तिच्या जेवणात केस निघाला म्हणून नवऱ्याने तिला मारझोड करून तिचे केस कापले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर जो तिचा नवरा पळून गेला तो कधीच परत आला नाही. तेव्हापासून दर पौर्णिमेला ती दिसते. त्या दिवशी मात्र आम्ही कानाला हात लावला आणि त्याच्या पुढे कधीही रात्री बाहेर थांबायचं नाही असा विचार केला. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून कळवा.